तर इकडे पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि त्याचा जोर कायम आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोर इथे सर्व्हिस रोडवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। 7 ते 8 अवजड वाहनं त्यामुळे अडकून पडली आहेत। तर पावसामुळे वाहतुकीवरती चांगलाच परिणाम झालेला आहे। परिसरातील जनजीवनही विस्कळीत झालंय। त्यासोबतच मुंबई अहमदाबाद महामार्गावरती ढेकाळे इथे आमदार विलास तरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आणि फन हॉटेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। त्यामुळे देखील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे। तर नाशिकमध्ये देखील धुवाधार पाऊस कोसळतोय। काल सुद्धा शहरामध्ये दिवसभर पावसाची हजेरी पाहायला मिळाली। आज सकाळपासूनच पुन्हा जोरदार सरी कोसळत आहेत। अनेक प्रमुख रस्त्यांवरती वाहतुकीचा वेग मंदावलेला पाहायला मिळतोय। पुढील काही तासातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नाशिकमध्येही जोरदार पाऊस कोसळतोय। हा पूर्ण वीकेंड जो आहे तो पावसाचाच असेल असा अंदाज एकीकडे वर्तवण्यात येतोय। त्यात नाशिकमध्ये देखील वाहतुकीचा वेग मंदावला या पावसामुळे। तर सध्या नाशिकमध्ये हा धुवाधार पाऊस कोसळतोय। ठिकठिकाणी आपण बघितलं होतं मॅनहोल जिथे जिथे उघडे आहे त्याची अर्थातच दखल घेण्यात आलेली आहे। एनडीटीव्ही मराठीने दाखवलेल्या बातमीची। मात्र सध्या जोरदार पाऊस कायम आहे।